कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या घराच्या बाहेर छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आंदोलन केलं जातंय। कृषी मंत्र्यांनी लवकरात लवकर दौरा करावा अशी मागणी जी आहे ते यांच्या वतीने केली जाते। मागच्या वेळेस आंदोलन केलं होतं, आता देखील आंदोलन करताय। तुमची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या बांधावर जावं, तुम्ही वेगवेगळे आरोप करताय कृषी मंत्र्यांवरती, काय नक्की तुमचं म्हणणं आहे? आम्ही 3 महिन्यापूर्वी राज्याच्या कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी आंदोलन करून निवेदन दिलं होतं का तुम्ही राज्याचे सर्व जिल्ह्याचे दौरे करा। त्यावेळेस त्यांनी सांगितलं का हो हे अधिवेशन संपलं की मी लगेच जाऊन त्या ठिकाणी राज्याचा दौरा करतो, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडून घेतो। परंतु कृषी मंत्री कुठेही गेले नाही, त्यांनी दौरा लावला नाही, त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही। त्यांना मागच्या वेळेस ज्या अवकाळी पावसाने ज्या पिकांचं नुकसान झालं त्याची भरपाई द्यायला सांगितली होती, मान्य केली, 1 रुपया सुद्धा अजून शेतकऱ्याला मिळाला नाही। काल त्यांनी आव्हान केलं का 2 हप्ते शेतकऱ्याला मिळाले। अहो कुठं मिळाले? तुम्ही फक्त मीडिया समोर बोलणार। कृषी मंत्री कसं झाले माहिती आहे का? इंदापुरातून निघायचं, मुंबईच्या बंगल्यात यायचं, सकाळी नरिमन पॉईंटचा चक्कर मारायचा, सभागृहात जायचं, मस्त जेवण करायचं आणि संध्याकाळी झोपायचं, हेच कृषी मंत्र्यांचं काम आहे। त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेळ नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते बोलत नाही, शेतकऱ्यांचा आवाज ते ऐकत नाही। आता आम्ही आलेलो आहे का कृषी मंत्री? भेटीची वेळ काल मागितली होती, पत्र दिलेलं आहे सर, त्यांना 10 वाजेची वेळ मागितलेली आहे। त्यांना आम्ही सांगितलं होतं 10 वाजता जर तुम्ही गेटवर आले तर आम्ही आंदोलन करणार नाही, तुम्ही आमचं पत्र घ्या, आमच्या समस्या जाणून घ्या। परंतु कृषी मंत्र्यांना ते काम झेपवत नाही। याचा अर्थ त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, राजीनामा देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सक्षम असा कृषी मंत्री या राज्याला द्यावा। कारण दत्तामामा भरणेंकडनं ते झेपवण्याचं काम नाही। स्वतःला शेतकरी म्हणणं म्हणजे शेतकरी होत नाही, त्याच्यासाठी काबाड कष्ट करावं लागतं, शेतीची जाणीव घ्यावी लागते। कांद्याला रुपया भाव आहे साहेब, 500 किलो कांदा शेतकरी घेऊन जातो, 80 रुपये हातात येतात, ते बी फक्त बाजार समितीतला भाव सोडला तर। अहो त्याची हमाली पाहत नाही, त्याच्यासाठी लागलेला खर्च कोणी पाहत नाही, मग शेतकरी आत्महत्या करेल नाही तर काय करेल मला सांगा ना। या सगळ्या पार्श्वभूमीवर या कृषी मंत्र्यांनी निद्रिस्त अवस्थेतून बाहेर यावं, राज्याचा दौरा करावा, सगळ्या बाजार समित्यांची बैठक घ्यावी, व्यापाऱ्यांना सडकडून त्या ठिकाणी वॉर्निंग द्यावी आणि कांद्याचे दर, मका आणि सोयाबीन ज्या पद्धतीनं तुम्ही बाजार समितीत खरेदी करतात त्याच पद्धतीनं कांदा खरेदी करावा। या नाफेडवाल्यांच्या मागे लागू नये, खुलेआम खरेदी झाली पाहिजे। नाफेडवाल्याने मागच्या जो घोटाळा केलाय, फक्त ट्रक भरून गेला दाखवलं, प्रत्यक्षात कुठलाही कांदा खरेदी केला नाही, ते सगळे पैसे मिलीभगत करून या अधिकाऱ्यांनी खाले। त्याच्या चौकशा सुद्धा लागल्या, पण कृषी मंत्री त्याच्यावर बोलायला तयार नाही, कृषी मंत्री त्याची चौकशी करायला तयार नाही। याचा अर्थ यांना हप्ता आला असेल ना, म्हणून तर बोलत नाही। म्हणून या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या दारावर आम्ही आज आलो। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की आंदोलन जे आहे ते यांच्या घराच्या बाहेर सुरू आहे। वेळ मागून ही अजून देखील वेळ दिली नाही असं म्हणणं आहे ते त्यांचं आहे। आम्ही पत्र देण्यासाठी तर आलो होतो, परंतु अजून देखील त्यांनी वेळ आम्हाला दिलेला नाही, भेटीसाठी देखील आलेले नाहीत। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार अशी भूमिका जी आहे ते छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने घेण्यात आलेली आहे। कॅमेरामन हरिनेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।